A trademark is a word, phrase, symbol, or a design that distinguishes the source of product or services of one business from the competitors. In order to qualify for protection, the mark must be distinctive. For example, a Nike swoosh design identifies athletic footwear made by Nike. According to Section 2 ZB of Trademark Act 1999, trademark means a mark capable of being represented graphically and which is capable of distinguishing goods or services of one person from those of others and may include shape of goods, their packaging and combination of colors. थोडक्यात ट्रेडमार्क म्हणजे असा ग्राफिकल मार्क ज्याच्या मदतीने तुमचं प्रोडक्ट दुसऱ्यांच्या प्रोडक्ट पेक्षा कसं वेगळं आहे डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे, त्या मार्कला ट्रेडमार्क असं म्हणतात. तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये पाहिलं असेल आदिदासचा सिम्बॉल ट्रेडमार्क तुम्ही बघत असाल, नुसतं ते बघितल्यानंतर लक्षात येतं हा आदिदासचा शूज आहे, हा नायकीचा शूज आहे, आणि रिबॉकचा नुसता सिम्बॉल बघितल्यानंतर लक्षात येतं की हा रिबॉक कंपनीचा शूज आहे. म्हणजेच काय, ट्रेडमार्क हे एक असं मार्क असतं ते असं भासवतं की आपलं प्रोडक्ट हे बाकीच्या प्रोडक्ट पेक्षा कसं वेगळं आहे ते दर्शवण्यासाठी ते मार्क आपल्याला मदत करत असतं. तुम्हाला तर माहिती आहे इंडियामध्ये ट्रेडमार्क ऍक्ट 1919च्या प्रोव्हिजन्सच्या अंडर ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन होतं. वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. आर तुम्ही बघत असाल, एखादं नाव असतं किंवा एखादं डिझाईन असतं त्याच्यावरती कंसामध्ये गोल करून आर लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा असतो की हा जो मार्क आहे, ते जे नाव आहे ते रजिस्टर्ड आहे. वेल नोन एक्झाम्पल्स ऑफ ट्रेडमार्क्स आर गुगल, टाटा, याहू, पेप्सी. तुम्हाला चांगलं माहिती आहे. रिनोन ट्रेडमार्क्स आहेत. ट्रेडमार्क ऍक्टच्या अंडर काय काय रजिस्टर करता येतं? वर्ड्स, नाव रजिस्टर करता येतं, लोगो रजिस्टर करता येतं, टॅगलाईन रजिस्टर करता येतं ट्रेडमार्क ऍक्टच्या अंतर्गत. तुम्ही जर बघितलं असेल आय एम लव्हिंग इट फेमस आहे टॅगलाईन, ती देखील रजिस्टर झालेली आहे. व्हॉट कॅन बी रजिस्टर्ड अंडर ट्रेडमार्क ऍक्ट? नेम, you can see Coca-Cola, shape of the bottle, symbol M, मैकडॉनल्ड्स का जो सिंबल है M, कलर आप देखो जिस स्टाइल से ये ऑरेंज और कलर में लिखा है ये भी आप ट्रेडमार्क एक्ट के अंडर रजिस्टर कर सकते हो. लोगो, प्लीज टेल मी द कंपनीज नेम ऑफ दिस लोगो. चैट बॉक्स में लिखो. बहुत टाइम से मैं अकेला ही बात कर रहा हूं. कैन यू रिकॉग्नाइज दिस लोगो टाइप? हियर मेंशन्ड बिलो ऑरेंज कलर. ऑरेंज कलरच्या तिथं खाली जो लोगो आहे त्याचं नाव मला सांगा चला चॅट बॉक्स मध्ये पटापट. कहा गई माया, तनुजा, तुकाराम? चलो बोलो फटाफट. रोहित, आर यू देयर? प्रणाली, महेश, संदीप, वेरी नाइस. कैलाश, कॉन्ग्रेचुलेशन बेटा. टोयोटा का वो लोगो है, ये जो नेम है, शेप है, स्लोगन है, ये हम ट्रेडमार्क्स के अंडर रजिस्टर कर सकते हैं. Have you heard about a famous case of Paytm and PayPal? मैंने जो अभी इलॉन मस्क आपको दिखाया था स्टार्टिंग में, ये जो पेटीएम का कलर है और ये जो स्टाइल है लिखने का पेटीएम, ये मैच करता था पेपाल के थ्रू. पेपाल इज पेटेंटेड बाय एलॉन मस्क. ये भी एक ऑनलाइन पेमेंट का सिस्टम है. इनका बहुत बड़ा फेमस केस हुआ था. पेपाल ने पेटीएम के ऊपर केस किया था कि इन्होंने हमारा कलर और वर्ड्स दोनों चुराए हैं. लेकिन वो जो कोर्ट का केस है पेटीएम ने जीता था. गूगल का आपने देखा होगा कलर वगैरह सब ये सारा रजिस्टर्ड है अंडर ट्रेडमार्क एक्ट.
शायद एनिमेशन दिख नहीं रहे हैं, लेकिन ये जो लायन है आपको मालूम है ये रोर करता है, वो भी पेटेंटेड है। इवन इन फ्रांस स्मेल ऑफ बोल सकते हैं ना हम, फ्रांस इज अ वेरी फेमस फॉर व्हाट, व्हेन इट कम्स टू परफ्यूम, फ्रांस इज वेरी फेमस। और परफ्यूम जो स्मेल है वो भी रजिस्टर किए जाते हैं अलॉन्ग विथ डायलॉग, साउंड, सिंबल्स।